चमचाभर तेलामध्ये लसूण पाकळ्या, लाल सुक्या मिरच्या हलक्याशा भाजून घेतल्या, 5 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, मध्ये कट करून त्यावर थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे। आता खलबत्त्यामध्ये लसूण, मिरची आणि एक कांदा घालून ओबडधोबड हे बघा अशा पद्धतीने मी इथे ठेचून घेतलं। आता 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये क्रश करून घेतलेले धने, कांदा, कोथिंबीर, हळद, धनेपूड, ओवा, जिरं, चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर साजूक तूप घातलं। अगदी थोडं थोडं पाणी घालत घट्टसर अशी कणिक भिजवायची, फक्त 3-4 मिनटं झाकून ठेवायची। आणि बघा टोमॅटो चांगले शिजले की ते मॅश करून घेतले। आता त्यामध्ये वाटलेलं ते वाटण, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घातली, मस्त अशी टोमॅटोची चटणी इथे तयार झाली आहे। आणि या पिठाची आता मिस्सी रोटी लाटून घेऊयात। पीठ लावून चांगली पातळ अशी ही रोटी लाटून घेतली। खालच्या बाजूला थोडंसं पाणी लावायचं आणि पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकायची आणि आपण नान भाजतो ना त्या पद्धतीने ही मिस्सी रोटीसुद्धा भाजून घेतली। तुम्हाला हवं तर तव्यावरच भाजून घेऊ शकतात। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा।